बघा अशा प्रकारे ना बोंडराचा पाला असतो मित्रांनो. आणि हाच पाला आपण शेवल्याच्या भाजी टाकतो. हे बघा मस्त असे मोठे मोठे शेवले आणतात. हे बघा मोठे मोठे शेवले. आणि ते मस्त की मस्त. नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला ना शेवल्याची भाजी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे. कारण की ते शेवल्याची भाजीची बनवायची एक पद्धत असते. तर जर ती बरोबर केली नाही ना तर ती गलाला ना खाकवते, म्हणजे खाजवते. तर त्यासाठी आपण आहे ना काकड टाकतो. पण काकड मुले ना थोडी भाजीने ती आंबट होते. तर आपण आता आलो बोंडराचा पाला शोधण्यासाठी. तर आता वरच्या वाडी झाला. त्या वरच्या वाडीला झाड आहे बोंडराचा. तर तुम्हाला दाखवतो कसा असतो पाला बोंडराचा. तर इथे आता आई सोबत आज आली हे तुम्हाला मी दाखवतो कसा वगैरे बोंडराचा पाला असतो. तर बघा अशा प्रकारे ना बोंडराचा पाला असतो मित्रांनो. आणि हाच पाला आपण शेवल्याच्या भाजी टाकतो. तर आता आई तिकडे खोडून घेते. तर बघा अशा प्रकारे कवला आपण खोडून घेतलेला आहे. हा बघा अशा प्रकारे मी खोडून घेतलेला आहे. आणि गायामुळे खातोच पण याच्यामुळे शेवल्याच्या भाजीमध्ये. तर आता हा पाला ना आपण घ्यायला आपण इकडे वरच्या वाडीत आलो आहे. तर त्याच्यावरती भरपूर जागा पाण्याच्याकडे. त्याचं पालन आपण काढून घेऊ फटाफट. जरा दाखवतो. नंतर तुम्हाला परत शेवल्याच्या भाजीची रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि परत बघा नक्की तुम्हाला आवडेल. तर आता आई काढून घेते. इथे बघू शकता कवला पाला आपल्याला घ्यायचा आहे बोंडाराचा. आणि याचं झाड आहे ना मित्रांनो कमीत कमी तुम्हाला भेटणार. जास्त ठिकाणी हा झाड भेटत नाही. तर इथे आता वरच्या वाडीत यायला लागलं आम्हाला. हे बघू शकता आपलं घरसुद्धा आहे वरच्या वाडीत. आणि आता आई काढून घेते पाला. तर आपल्याला भाजी टाकायला पाला पाहिजे. आणि जर तुम्ही शेवल्याच्या भाजीचा व्हिडिओ नाही बघितला असेल ना तर मी डिस्क्रिप्शनला लिंक देतो. तर तो व्हिडिओ बघा कशा प्रकारे शेवल्याची भाजी असते आणि कुठे आपल्याला भेटते. तर आज आपल्या आईने कालच जमा करून आणले होते, भरपूर आणले. तर आज आपण त्याची भाजी बनवणार आहे, कशा प्रकारे दाखवणार आहे आदिवासी पद्धतीमध्ये कशा प्रकारे भाजी बनवली जाते. तर थोडंफार बोंडराचा पाला पण घेऊन जाऊया. मग तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बनवायची ती भाजी. तर मित्रांनो आता मग घरी जातो आहे. बोंडराचा पाला नाही काढून झाला. तर आपण एवढा तर जमा केला आहे बघा. मस्त की कवला पालाना पण जमा केला. आंबा झाला आपल्याला तेवढा. आणि थोडाफार आई अजून घेते. आणि आता आपण घरी जाऊया. आणि घरी जाऊन तुम्हाला मी दाखवणार आहे कशा प्रकारे शेवल्याची भाजी बनवायची ती. तर मित्रांनो बघा परत येताना आपल्याला शेवले भेटले. इकडे बघा मी 2 आता काढले आणि 2 अजून आहेत बघा. इथे एक आणि इकडे एक आहे. आपण इथे काढून घेऊ. शेवल्याची भाजी असते. आता घरीसुद्धा आहेत आपल्याकडे, पण आपण हे पण घेऊया आता टाकायला आपल्याला काम येतील. बघा शेवळा आपल्याला 3 भेटलेत आणि हा 4था इकडे अजून आहे. आपण काढून घेऊ. आपण 4 भेटले आणि इथे अजून एक 5वा भेटला आपल्याला. काठी कुठे गेली? मित्रांनो अजून येतात आहे. आता मोठा आपण घेऊया. इथे पण घेतात पण मोठा घेऊया. इथे सुद्धा आपल्याला भेटला आहे. पण दाखव म्हणजे हे शेवलं नाही. अशा प्रकारे आपल्याला एवढी आता शेवले भेटलेले. तर मित्रांनो आता ना घरी आलो आहे. आता आपण शेवल्याची भाजी बनवण्यासाठी घेतो आहे. तर इथे बघू शकता आईने शेवले आणले होते. आता भेटले ते. हे येताना भेटले आपल्या रस्त्यावरती आणि आईने आणले तिकडे. बघा बघा मस्त असे मोठे मोठे शेवले आणतात. मोठे मोठे शेवले. आणि इथे बोंडराचा पाला आहे. हा बघा अशा प्रकारे बोंडराचा पाला असतो. आणि एवढे शेवले तिकडे बघू शकता मस्त की मोठ्या साईजचे. आता आई दाखवणार आहे कशा प्रकारे साफ वगैरे करायचे आणि कापून घ्यायचे कसे. तर त्याला दाखवतो. अशा प्रकारे जी वरची कातडी असते ना ती काढून घ्यायची. आणि जी डेट असतं ना त्याचा
त्याच्यात सोलून घ्यायचे आपल्याला, म्हणजे जेणेकरून कमी खाज होतील, म्हणजे जेणेकरून खाजूला नाही पाहिजे त्यामुळे. हे बघा अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आपल्याला. अशी जी वरची कातडी असते ना ती काढून घ्यायची. साफ करून घेतलेलं आहे. मस्त असे मोठे मोठे शेवले मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला बारीक बारीक कापून घ्यायचे ना, गोल गोल अशी. बोंडारे कशाला टाकतात? ह्याच्यासाठी टाकतात, हे खाज सुटते. जात मधलं असतो ते खाज सुटतं. हे बघा जे आजमध्ये असतं ना बोंडाला टाकायला लागतो. त्याच्याने खाज उठते, त्यासाठी ना लोकं काढून टाकतात, पण काढून ती लोकं टाकतात, पण काढतात. आपण चव घेतो. तीच असते. मी हां ह्याचीच चव असते मित्रांनो. तर त्यासाठी आपण ना बोंडाचा पाला टाकतो, जेणेकरून खाज होत नाही गायला. आता आपण ना कापून लोकं घेऊया. काकड टाकतात, पण काकड्याने काय होतं, काली भाजी होते आणि आंबट लागते जरा. आणि आंबट लागते. हे बघा अशा प्रकारे कापून घ्यायचं आपल्याला. तर ही भाजी ना सगळी आपण कापून घेऊया आणि कापून तुम्हाला मी दाखवतो. तर आणि भाजी पण खायला ना एक नंबर असते. आणि पहिलं जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा जे शेवले बाहेर करतात आणि खायला पण खूप मस्त, मटणापेक्षा भारी असते चव लागते त्याची. तुम्हाला दाखवतो अजून. तर कापून घ्या पूर्णपैकी, नंतर तुम्हाला दाखवणार याची रेसिपी. तेवढी आपण कापून घ्या फटाफट. मित्रांनो आता आपल्याला शेवले कापून झालेत आणि बोंडराचा पाला पण आपण कापून घेतला आहे. बघा अशा प्रकारे बोंडराचा पाला मस्त की बारीक कापून घेतला आहे आणि ते शेवलेसुद्धा आपण बारीक कापून घेतले आहेत. आता ह्याला ना आपण पाण्याने धुवून घेऊया, नंतर आपण कुकरला लावणार. तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे कुकरला लावायचं ते. मित्रांनो आपल्याला शेवल्याची भाजी ना धुवून झाली आहे. हे बघा मस्त की धुवून आणि कापून झाली. आणि आता आपण आहे ना कुकरला लावणार. त्यामध्ये आपण 1 ग्लासाने फक्त पाणी टाकलं आणि आता हे कुकरला आपण लावून टाकूया पटापट. आणि तुम्हाला कमीत कमी किती शिटी मारायला लागतील ना? 6 मारायचे. 6-7 मारायला लागतं मित्रांनो. जास्त आपल्याला शिजवायला लागेल, त्याला टाईम लागतो. जेवढं शिजलं तेवढं चांगलं. हां जेवढे शिजलं तेवढे चांगलं लागेल. आता आपण आहे ना कुकरला लावून टाकूया. आणि मीठ काय नाही याच्यामध्ये, काहीच नाही. मीठ नाही, खाली पाणी टाकलं. हां फक्त पाणी टाकलेलं आहे, बाकीच्यात काही नाही. तर आपल्याला याला कमीत कमी ना 6-7 शिटी मारून घेऊया, नंतर तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो आता ना आपली शेवल्याची भाजी ना शिजून झालेली आहे. आपण आता 7 शिट्या मारलं होतं. ते बघा मस्त की भाजी ना आपली शिजली आहे. हे बघा. आणि ते लसूण घेतलं आहे आणि जिरा घेतला आहे बारीक करून. हे बघा मस्त की भाजून घेतला आधी, मग भाजून नंतर त्याला बारीक करून घेतलं आणि ते कढीपत्ता घेतला. आता आई त्याच्यात मसाला लागते शेवल्याच्या भाजीमध्ये. तर इथे हे चिकन मसाला घेतला आहे त्यात टाकायला. इथे आपलं कढई पण ठेवले गरम मसाला. चवीनुसार मीठ टाकलं त्याच्यामध्ये. इथे मसाला घेतला आता लाल तिखट मसाला. याच्यात आता हळद सुद्धा टाकणार आपण. आणि आपलं आता कढई पण गरम होते, त्यात आपण तेल टाकणार आहोत. त्याच्यामध्ये हा भाजलेला जिरा टाकणार आहोत आणि लसूण आणि कढीपत्ता याची आपण आता फोडणी देणार आहोत. आणि मित्रांनो खायला ना भाजी एक नंबर लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खाल्ल्याची की मला कमेंटमध्ये सांगा कशी लागते करून. आई आता बनवते. बघा तेल मस्त कढईवर ठेवलं. तर आज आपण कढीपत्ता टाकला, लसूण टाकतो. मित्रांनो आपले लसूण मस्त हे झाले. आता आपण भाजी टाकणार आहोत त्यामध्ये. जिरा टाकून नंतर जर अगोदर टाकला असतो ना जिरा तर तो खराबला असतो, म्हणून आपण नंतर टाकला. कारण की त्याला अगोदर आपण भाजून घेतलं जेणेकरून सुगंध आला पाहिजे. आणि आता आपण शेवल्याची भाजी टाकणार आहोत.
मस्त अशी फोडणी दिली मित्रांनो आपण शेवल्याच्या भाजीची. तर मित्रांनो आपण शेवल्याच्या भाजीला फोडणी दिलेली आहे आणि वेळेचा कलर बघा. तर थोड्या मिनिटाचा कलर नाही चेंज होईल. आपण थोड्या मिनिटं झाकून ठेवणार आहे, शिजण्यासाठी ठेवणार. त्याला मस्त की ना सुक्का लागली पाहिजे जरा. मस्त की मसाल्याने आपण मिक्स करून घ्यायला त्याच्यामध्ये. मित्रांनो असं एक नंबर असा वास येतो भाजी. तर थोड्या मिनिटात आपली भाजी होईल. थोडा टाईम लागेल जरा शिजण्यासाठी. तर आपण आता हां थोडं म्हणजे उकल आली पाहिजे, मसाले वगैरे जरा लागले पाहिजे भाजीला. तर आपण थोड्या वेळ टाकून देणार. आता कमीत कमी आपल्याला 10-15 मिनिटं टाकून ठेवावं लागेल. नंतर तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो आपली भाजी ना पूर्णपणे रेडी झाली. तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्त की आपली भाजी ना रेडी झाली. हे बघा शेवल्याची भाजी मस्त की ना सुंदर असा वास येतो. आणि याची भाजी ना लगेच होते. भरपूर जण कांदा वगैरे टाकतात, पण आम्ही सिम्पलमध्ये बनवतो. ही आपल्या आदिवासी पद्धत आहे. आपल्या आदिवासी पद्धतीमध्ये आपण तुम्हाला मी दाखवली रेसिपी शेवल्याची. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.